मला माहिती नव्हतं त्यावेळेस 3री स्टेज पण एवढं कळलं की पॉझिटिव्ह आलाय आणि ब्राईड आलेली होती पार्लरमध्ये. मोठा एक काळ होता तुमच्या आयुष्यात 2018 साली तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला. 3rd स्टेज कॅन्सर डायरेक्ट. आणि लगेचच पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये एंट्री करताना खूप भरून आलं. कारण पहिलं प्रेम मिस्टर असेल तर दुसरं प्रेम पार्लर आहे माझं. सगळे रिलेटिव्हजमध्ये सांगितलं होतं की मी पार्लरचा व्यवसाय सुरू करते इथे. तर पब्लिसिटी आपण जे म्हणतो ना, माउथ पब्लिसिटीच होती त्यावेळेला. मला त्यावेळेस असं वाटलं की मला जगायचंय मिस्टरांसाठी. कारण मानसिकरित्या मी खचायची. एक वेळ अशी यायची की केमो नको, काहीच नको. पण मला स्पिरिच्युअल गोष्टी किंवा मेडिटेशननी आयुर्वेदाने ती ताकद दिली लढण्याची. प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं, सुंदर राहायला आवडतं. पण जर आपण एखाद्याला सुंदर बनवू शकत असलो आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर ते काहीतरी वेगळाच अनुभव असतो. तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुलगी फ्री शिकवता, बरोबर? म्हणजे एक स्टुडंट तुम्ही फ्री घडवता. तर मग ते का त्याच्यामध्ये स्पेशल कारण? कारण अनुराधा ही माझ्या आईचं नाव आहे. पूर्ण सासरचे लोक तिला अनुच म्हणायचे आणि केशव वडिलांचं नाव. तर अनुराधा आणि केशवचं कॉम्बिनेशन म्हणून हे अनुष्का नाव मी ठेवलं. टाइम मॅनेजमेंट इश्यू आहे. मला ह्याचं टेक्निक ना, मी नामदेवराव जाधवांचं एक पुस्तक वाचलं होतं, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्येच्या आपल्या एका नवीन इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये. आयुष्यात येणाऱ्या संकटांना स्वीकारून ज्यांनी भरघोस यश मिळवले अशा एका फायटरची आज आपण गोष्ट ऐकणार आहे. मॅमबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर अनुष्का ब्युटी अकॅडमी ब्युटी पार्लर हे राहुरीमध्ये खूप मोठं नाव आहे. ठीक आहे, त्याचे ओनर आहेत. पण त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट आहे की त्यांना 2018 मध्ये 3rd स्टेज कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पण ते संकटाला घाबरले नाहीत, खचले नाहीत. उलट त्यांनी या संकटावर मात करत या आजारातून बाहेर पडत अनुष्का ब्युटी अकॅडमी आणि पार्लरला एका उंचीवर, एका मोठ्या लेवलवर येऊन ठेवलंय. सो आज आपले शो मानण्यासाठी आहेत अनुष्का ब्युटी अकॅडमी आणि पार्लरच्या ओनर म्हणजेच सो अश्विनी कल्लपुरे मॅम. सो आपण मॅम सोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल किंवा त्यांनी या आजाराबरोबर कशी मात केली याबद्दल, त्यांनी हा बिझनेस कसा मोठा केला याबद्दल अशा खूप साऱ्या बाबांना आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस केलं विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. सो तुमचा एक एक इन्स्पिरेशन स्टोरी आहे नाही का, की एक कॅन्सर झाला होता, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस पण सुरू केला. 2008 पासून ब्युटी अकॅडमी चालवता, बरोबर? मला पहिलं तुमची ओळख करून थोडीशी. तुमची अनुष्का अकॅडमी, बरोबर? तर मग ती कधी सुरू झाली, तुमचा हा प्रवास कसा होता? नमस्कार प्रसाद सर. मी सौ अश्विनी कल्लपुरे. मी आधी स्वतःबद्दल ओळख देईन हां. की माझं माहेर इथे जवळच येवले आखाडा म्हणून आहे, राहुरी आणि राहुरी फॅक्टरीच्या मध्ये. तिथे माझा जन्म झालेला. कारण स्वतःची ओळख मला असं वाटतं की आधी आई-वडिलांपासून सुरुवात व्हायला पाहिजे. कारण आपली जडणघडण तिथून झालेली असते आणि त्यांच्या संस्कारांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. तर माझे वडील कैलासवासी श्री केशवराव बबनराव जाधव आणि आई स्वर्गवासी अनुराधा केशवराव जाधव. दोघंही हयात नाही आहेत आता सध्या. पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या विचारांवरती वाटचाल करत आजपर्यंतचं आयुष्य जगते किंवा तुम्ही जे म्हटलं इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. ते स्वतःच माझे इन्स्पिरेशन आहे. आणि त्यातच मग माझं लग्न जे झालं ते राहुरी तालुक्याचं एक छोटं गाव आहे देसवंडी म्हणून. तिथे श्री कपिल रमेश कल्लापुरे यांच्यासोबत. तर पण ते आम्ही राहायला राहुरीमध्येच आहे. देशवाणीचे पण राहुरीत राहिला. हां. तर माझी खरी ओळख ती. आणि मग नंतरची ही बिझनेसमधली ओळख की मी एक ब्युटिशियन म्हणून या क्षेत्रामध्ये 2008 सालापासून काम करते. अनुष्का अकॅडमी सुरू झाली 2008 ला, बरोबर? तर मग ते कसं झालं होतं थोडं सांगा ना, की पहिला क्लायंट कसा होता? 2008ला मी जी सुरुवात केली, तर तीही मी माझ्या जन्मस्थानापासूनच येवले आखाड्यापासून सुरुवात केली. कारण तेव्हा मी नुकतंच पास आउट झालेले होते एक्झाम आणि डायरेक्टली राहुरीमध्ये सुरू करायचं. मी त्यापेक्षा विचार केला, की येवले आखाडा इथूनच सुरुवात करूयात. आई-वडिलांचं घर होतं त्यातनंच मी सुरुवात केली एका रूममधनं. आणि जाण्याअगोदर मी एक सगळे रिलेटिव्हजमध्ये सांगितलं होतं, की मी पार्लरचा व्यवसाय सुरू करते इथे. तर पब्लिसिटी आपण जे म्हणतो ना, माउथ पब्लिसिटीच होती त्यावेळेला. त्या पद्धतीने केली आणि डे 1ला मी गेले 11 वाजता पूजा वगैरे केली आणि लगेच एक 1-1.5 तासामध्येच तिथे एक शेवंते मामी म्हणून आहेत आमच्या. त्यांनी मुलीला पाठवलं, की "अरे अश्विनीताईंनी पार्लर सुरू केलंय वाटतं." तर ती पुण्यावरून पण शिकून आली, राहुरीत पण शिकली आहे.
एक्झाम झाल्यात, तर तिला विचारून ये, की "तू क्लास घेशील का?" आणि त्यांनी माहिती दिली. त्या आल्या. पूर्वतयारी फारशी नव्हती, पण माझ्याकडे जे नॉलेज होतं, त्या नॉलेजनुसार मी त्यांना माहिती दिली. त्यांच्यासोबतच अजून एक योगिता ढोकणे नावाची पण मुलगी होती. त्यांना ते माझं बोलणं वगैरे किंवा नॉलेज आवडलं असेल त्यावेळेला, त्यांनी लगेचच सांगितलं, की आम्हाला दोघींना पण करायचंच जॉइन क्लास. आणि एक आठवडाभराचाच पिरियड असेल मध्ये, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला सांगितलं, की आम्ही तिथे जातोय, अश्वेताईकडे क्लास करतोय. तर एक आठवड्यामध्ये साधारणतः 6 ते 7 जणी स्टुडंट माझ्याकडे पर्सनल कोचिंगसाठी आल्या. पहिल्याच आठवड्यात. हां, पहिल्याच आठवड्यात स्टुडंट म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते ह्या बाबतीत. मग तुम्ही म्हणलं, की पुण्याहून शिक्षण घेतलं हं. याचं. तर मग ते थोडं सांगा ना, की कोणतं क्वालिफिकेशन काय त्याचं? ॲक्चुअली मी माझी पार्लर क्षेत्रात पहिल्यापासून आवड होती. मी जेव्हा ग्रॅज्युएशन पण केलं राहुरी कॉलेजमधनं बी.कॉम पास आउट केलं, त्यावेळेसही माझ्या मनात होतं, की मला ह्याच्यामध्येच तज्ञ व्हायचंय. तशी इच्छाही मी आईला बोलली होते. मग टॅक्सेशन लॉचा डिप्लोमा मी करत असताना पुण्यामध्ये तिथे मी पार्लरचा कोर्स जॉइन केला. बेसिक कोर्स मी तिथे केला. मग तिथला एक्सपिरियन्स पण खूप छान होता. पण मग तिथे एक्झाम नव्हते घेत आणि एक्झाम इथे राहुरीमध्ये ऐश्वर्या ब्युटी पार्लर आहे, श्यामा परदेशी मॅडम त्यांच्याकडे व्हायच्या. तर मग तिथला बेसिक ॲडव्हान्स कोर्स कंप्लीट केल्यानंतर तो एक्सपिरियन्स छान असल्या कारणाने असं की तज्ञच व्हायचं ह्याच्यात जर करियर करायचंय मला, तर एक्झाम पण दिला गेलाच पाहिजे. बरोबर. तर त्या दृष्टीने मग तिथलं पास आउट झाल्यावर मी इथनं पुन्हा एक्झाम वगैरे देऊन पुन्हा एकदा रिपीट कोर्स केला. आजकाल सर्टिफिकेशन पण बघतात लोकं, फक्त नॉलेज नाही. हो. तर मग आता एक मोठा एक काळ आला तुमच्या आयुष्यात 2018 साली तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला. थर्ड स्टेज कॅन्सर डायरेक्ट. मग त्यावेळेस कसं वाटलं होतं, की आपण एवढं चांगलं चालू आहे आणि हो, हो. म्हणजे अ, त्यावेळेस एक्सपिरियन्स मी असं निशब्दच म्हणेल. कारण झालेलं काय, की 1 मेला माझं कॅन्सरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, की कॅन्सर आहे आणि 3rd स्टेजचा आहे. आणि रिपोर्ट बघितल्या जे फॅमिली फ्रेंड आहेत आमच्या अश्लेषा गव्हाणे डॉक्टर त्यांनी बघितले, दिमते डॉक्टरांनी बघितले, दुधाळे डॉक्टर आहेत त्यांनी बघितले. सगळे सर्कलमध्येच गेलं. तर ते एकदम हायपर होऊन गेले रिपोर्ट बघून. मी अननोन होते. मला माहिती नव्हतं त्यावेळेस 3री स्टेज आहे. पण एवढं कळलं की पॉझिटिव्ह आलाय आणि ब्राईड आलेली होती पार्लरमध्ये ट्रायल मेकअपसाठी आणि त्या सगळ्या डेट बुक होत्या माझ्या आणि माझी गीता आहे ती पार्लरमध्ये ट्रायल घेत होती. मी जाणारच होते थोड्या वेळात. तर एकदम निस्तब्ध सगळे घरातले माझ्या चेहऱ्याकडे बघत होते की आता ही रडतीये की काय होणार आहे? आणि सगळं वातावरण सायलेंट होतं. पण मी स्वतःला एवढं स्टेबल केलं त्या मिनिटाला. फक्त मिस्टरांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि थोडासा वेळ जाऊ दिला आणि मिस्टर म्हटले, की "चल मी तुला पार्लरमध्ये सोडून येतो." कारण त्यांना पण काहीच समजत नव्हतं त्यावेळेला काय करावं आणि लगेचच पार्लरमध्ये गेले. पार्लरमध्ये एंट्री करताना खूप भरून आलं. कारण पहिलं प्रेम मिस्टर असेल तर दुसरं प्रेम पार्लर आहे माझं. वाह! आणि रडले पार्लरकडं सगळ्या वस्तूंकडे बघून थोडीशी आणि लगेचच जी ब्राईड आलेली होती, तिला म्हटलं, की "असं-असं आहे, मी नसणार आहे. बट तू कंटिन्यू कर. तुझी कुठलीही गैरसोय होणार नाही." आणि मी लगेच स्वतःला पुढच्या ट्रीटमेंटला प्रिपेअर केलं. मग ट्रीटमेंट वगैरे मग कशी झाली? ट्रीटमेंट तर सक्सेसफुली डन झाली. कारण त्या काळात मला देवासारखेच सगळे डॉक्टर मिळाले, म्हणायला हरकत नाही. मग ते डॉक्टर सतीश सोनवणे सर असतील, आपले विळदमधले डॉक्टर भूषण सर, त्यांना तर मी देवमाणूसच म्हणते. त्यांनी इतकी टॉपची आणि प्रॉपर ट्रीटमेंट केली माझी त्यावेळेला. तर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी त्यावेळेस ईझी होत गेल्या. मग आता याच्यामध्ये तुम्ही नाही का मानसिकदृष्ट्या पण खचले असाल. मग हे कसं मॅनेज केलं? काय बरं? मानसिकदृष्ट्या खचले कारण असं सांगायचे, की बऱ्याचदा कॅन्सर या शब्दाचीच भीती. भीती सगळ्या कॅन्सर म्हणजे माणूस गेलो ह्याच विचार असायचे अच्छा. सगळ्यांचे. पण मला त्यावेळेस असं वाटलं, की मला जगायचंय मिस्टरांसाठी. कारण मला सासूबाई नसल्या कारणाने नेहमी मी सासऱ्यांकडे बघितल्यावर मला असं वाटायचं, की हे एकटे आयुष्य जगतात किंवा बाहेर कुठेही जाताना सोबत नाही म्हणल्यावर त्यांचे फिलिंग्स काय असतील. तर त्यावेळेस मी खचले होते. पण त्याच्या आधी नुकताच माझा ओम शांतीचा कोर्स झालेला होता एक मेडिटेशनचा. ॲक्चुअली ओम शांतीला घेऊन लोकांच्या खूप निगेटिव्ह गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं, की त्याच्या जवळ गेल्यानंतरच त्यातला पॉझिटिव्हनेस लक्षात येतो. मग स्वामी समर्थ मंदिरातले काढे, आपल्या आश्लेषा गव्हाणे डॉक्टर आहेत माझ्या फ्रेंड. हं. त्यांनी मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली वर्षभर. केमोसोबतच माझी ती ट्रीटमेंट चालू होती. माझं मेडिटेशन चालू होतं. सिक्रेट आणि जादूसारखे बुक मी वाचायची. त्यामुळं येणारे प्रश्नचिन्ह यायचे किंवा रडवेला अवस्थेत यायचे. पण मी खूप फ्रेश होते त्यावेळेस. कारण मला सगळ्या राहुरीकरांचाच मी म्हणेल फ्रेंड सर्कल जास्त असल्यामुळे सगळ्यांचाच इतका सपोर्ट होता, की मानसिकरित्या मी खचायची. एक वेळ अशी यायची, की केमो नको, काहीच नको. पण मला स्पिरिच्युअल गोष्टी किंवा मेडिटेशननी
आयुर्वेदाने ती ताकद दिली लढण्याची. सोपं नाही याच्यामधून बाहेर निघणं. हो. मग त्याच्यानंतर परत तुम्ही बिझनेस परत तुम्ही जॉइन केलात. त्याच्याबद्दल काय सांगता येईल? बिझनेस परत जॉइन करताना थोडीशी अडचण आली मला. कारण आपण जे मराठीमध्ये म्हण म्हणतो ना, एकाच्या तोंडी ते दहाच्या तोंडी. तर त्या पिरियडमध्ये बऱ्याचदा असं व्हायचं, की अनुष्का मॅडम आता नसतातच. ते पार्लर बंद झालं, त्या परत येणारच नाही आणि तो ग्रिप म्हणजे डिटेक्ट झाला तो काळच माझा पूर्ण ग्रिपचा होता. पूर्ण सीझन महिना पॅक होता. नंतर डाऊन होत गेला. पण जसं आपला एक लाईफ पार्टनर असतो, तसंच माझं एक बिझनेसमधला लाईफ पार्टनर माझी गीता, गीता चव्हाण म्हणून तिथेच असते. ती माझी स्टुडंट आहे, मैत्रीण आहे. सगळ्याच गोष्टी. तर तिने ते पार्लर, अनुष्का पार्लर अ, हे तिचं म्हणून तिने चालवलं आणि माझ्यासाठी चालवलं. असं मला पेमेंट मिळेल किंवा मग मी करतीये असं तिने कधीच विचार नाही केला. त्यामुळे तिने तो एक तग धरून ठेवलेला होता. म्हणजे अगदीच माझ्या व्यवसायाने जीव नव्हता सोडला. पण नंतर मग मी पुन्हा फेब्रुवारी जेव्हा 2019 मध्ये रिपोर्ट निघाले, तर मला एक जाणवलं की बिझनेस बऱ्यापैकी ठप्प झालाय आणि मला खूप काहीतरी करण्याची गरज आहे. हिने धरून ठेवलाय फक्त तो. तिच्या परीने तो धरून ठेवलाय. पण त्या काळात माझ्या मैत्रिणी अनुपमा सातबाई, वर्षा घाडगे, पल्लवी वामन, कोमल कोळसे, भारती गोपाळ ह्या सगळ्यांनी तिला त्यावेळेस सपोर्ट केला गीताला, की "बाबा तू पुढे चल, आम्ही पण त्या वेळात तुझ्यासोबत उभं राहू क्लायंट घेण्यासाठी." त्यांच्याकडचे क्लायंट ते माझ्याकडे डायव्हर्ट करायच्या, की यांना फायनान्शियली पण स्टेबल झालं पाहिजे. खूप सपोर्ट केला त्याने त्यावेळेस. मग मी लगेच या सगळ्यांच्या आधाराने, की 2019ला एप्रिलमध्ये मी लगेच एच-डी मेकअप शिकायला गेले 2च महिन्यात. कारण मला सीझन पुन्हा अप करायचा होता. माझं पार्लर पुढे न्यायचं होतं. तर मग मी लगेचच पुणा, नाशिक यासारख्या ठिकाणी जाऊन कोर्सेस केले आणि एक वर्षभरात माझा पुन्हा दुपटीने पार्लर जास्त वाढलं. म्हणजे माझी फी जर 20,000 होती, डिटेक्ट झाला तर आणि 2019ला मी बॅक केला डायरेक्टली मी 50,000 फी केली. लोकांची कमी होते. बरं तर मग तुम्ही आयुष्यातील सगळ्यात मोठी लढाई जिंकला असावं म्हणू. काय सांगता येईल, की कॅन्सर मात करण्यासाठी आता उपचार तर आहेच आहे, तर मग अजून काय गरजेचं असतं? अ, मला सांगायला आवडेल, की कॅन्सरसारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा कन्सल्टिंगला जाते, कॅन्सर सर्व्हायव्हर म्हणून जसे मला सगळे ओळखायला लागले, त्यानंतर मी राहुरी तालुक्यातले मग वाघाच्या आखाडा असू दे, राहुरी असू दे, बाहेर पण मी कन्सल्टिंग केले पेशंटचे. तर त्यांना मी हे सुचवलं, की तुम्ही मेडिटेशन करा आणि सेल्फ हीलिंग करा आणि मानसिकरित्या खचू नका. कारण कॅन्सर असू देत किंवा साधा थंडी ताप असू देत, तुम्ही जर मानसिकरित्या खचले, तर तुम्ही कधीच त्या दुखण्यातनं बरे होऊ शकत नाही. काही लोकं आपण डेंग्यूने जाताना पण ऐकलेत बरोबर आहे. आणि काही लोकं कॅन्सरमधनं पण वाचलेले आहेत. वाचता येतं. तर मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल, की डॉक्टर त्यांचा उपचार करणार असतात. तर मग डॉक्टर कोणते मेडिसिन देणार आहे ह्याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब न करता आपण सेल्फ हीलिंग किंवा स्वतःची मानसिक ताकद वाढवावी त्या काळामध्ये, की जेणेकरून आपल्याला शारीरिक लढाई द्यायला सोपी हं. पडेल. हे इथं अजून एक, की आता कॅन्सरची लस पण आता डेव्हलप होते. तुम्ही ऐकलं असेल रशियामध्ये. तर मग आता हे अजून सोपं होणार आहे आता फ्युचरमध्ये, की कॅन्सरला हरवणं. बरोबर? तर मग आता आपण तुमच्या ब्युटी पार्लरबद्दलच येऊ किंवा अकॅडमीबद्दलच येऊ. तर मग अनुष्का हेच नाव का बरं? कारण मी वाचलंय. हां, तुम्ही सांगा आता. अनुष्का नाव म्हणजे मला माझ्या मते माझ्यासाठी अनुष्का नावापेक्षा जगात बेस्ट नाव कोणतंच नाहीये. कारण अनुराधा हे माझ्या आईचं नाव आहे. पूर्ण सासरचे लोकं तिला अनुच म्हणायचे आणि केशव वडिलांचं नाव. तर अनुराधा आणि केशवचं कॉम्बिनेशन म्हणून हे अनुष्का नाव मी ठेवलं आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्या नावाच्या रूपात, की मला खूप सक्सेस मिळाला त्या बिझनेसमध्ये. तर मग तुम्ही ब्युटी पार्लरच का निवडलात? का आधीपासून आवड होती? हो, मला पहिल्यापासून ब्युटी क्षेत्रामध्ये खूप आवड होती. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आवड होती. त्यामुळं जरी कॉमर्समधनं मी करियर केलेलं असलं, तरी कुठेतरी सुप्त इच्छा होती, की ह्याच्यातलंच मला तज्ञ म्हणून ओळखलं जावं लोकांनी आणि प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं, सुंदर राहायला आवडतं. पण जर आपण एखाद्याला सुंदर बनवू शकत असलो आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघितला, तर ते काहीतरी वेगळाच अनुभव असतो. बरं, मग अकॅडमी पण तुम्ही चालवता, बरोबर? तुम्हाला म्हणजे मुलींना पण तुम्ही शिकवता हो. आणि ब्युटी पार्लर पण चालवता. की टाईम मॅनेज कसं होतं? टाईम मॅनेज खूप मोठा इश्यू आहे हो, लोकांमध्ये. हो. टाईम मॅनेजमेंट ते इश्यू आहे. मला ह्याचं टेक्निक आहे ना, मी नामदेवराव जाधवांचं एक पुस्तक वाचलं होतं, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु 2014-15ला. बेस्ट. तोपर्यंत मी एकटीच वर्क करायची. तोपर्यंत मी सेल्फ एम्प्लॉईड होते. मीच आयब्रोज करणार, मीच मुलींना टीचिंग करणार. पण ते पुस्तक वाचल्यानंतर हळू बदल झाले आणि मग मी ज्या माझ्या स्टुडंट होत्या, ज्या माझ्यासोबत नेहमी ज्यांना राहायला आवडायचं, जसं की राणी पुंडा असतील किंवा अजून बाकीचे स्टुडंट असतील.
आरती काळे. मग त्या मुलींना मी त्यांची एक मीटिंग घेतली. त्यांचा एक विश्वास घेतला, की तुम्हाला माझ्यासोबत काम करायला आवडेल का? माझा बिझनेस पार्टनर व्हायला आवडेल का? मग त्यांनी सांगितल्यानंतर मग सलूनचा बिझनेस कुणी हँडल करायचा? मी फक्त कन्सल्टन्सी करते आणि ब्रायडल मेकअप. मग मेकअप सेक्शन कुणी घ्यायचं किंवा सर्व्हिस सेक्टर कुणी हँडल करायचं? मुलींना टीचिंग करायचंय, तर तुम्ही कोणत्या पद्धतीने टीच करायचं? त्याची एक मॅनेजमेंट केली आणि ते काम खूप सोपं गेलं माझ्यासाठी. प्रत्येकाला कामाचं आणि टायमिंगचं डिव्हायडेशन दिलं. जे तुम्हाला टीम केली तर तुम्ही अजून लवकर पुढे झाला. हो, हो. तर मग काय वाटतं की 2008 मध्ये तुम्ही सुरुवात केली ब्युटी पार्लरची किंवा अकॅडमीची आणि आत्ता यात काय फरक वाटतो या इंडस्ट्रीमध्ये? खूप जास्त फरक आहे. जेव्हा मी 2008ला सुरुवात केली, त्यावेळेस फक्त ना फक्त माउथ पब्लिसिटी असायची. सोशल मीडिया नव्हता. आमच्यापर्यंत सीनियर मॅडमकडूनच कुठल्या गोष्टी आल्या तर त्याच पोहोचायच्या आणि त्यावेळेस बघायचा दृष्टिकोन पण वेगळा होता. त्यावेळेला असं होतं, की गरज आहे म्हणून पार्लर टाकलं. मी तो थॉट घेऊन मार्केटमध्ये नव्हती उतरलेली. मी करियर म्हणूनच उतरले होते, की जसं लोकं डॉक्टर, इंजिनियर, वकील होतात, तसं मी ब्युटिशियन होणार. पण त्यावेळेस तो अँगल वेगळा होता. तेव्हा फक्त अन्न, वस्त्र, निवारा गरज होती आणि आता अन्न, वस्त्र, निवारा आणि पार्लर ही गरज आहे, गरज. म्हणजे तेव्हा ब्राईड पण मेकअप करताना कमी बजेटचा घ्यायच्या आणि आता घरातला अगदी 10 जरी असल्या तरी सगळे क्लायंट आयब्रोज करायला येतात. बरोबर. आणि मुलीला बघायला आल्यापासून बसतेला जाण्यापासून सगळे मेकअप आणतात. सगळीकडे मेकअप असतो. प्रत्येक ठिकाणी मेकअप असतो. अँगल खूप बदललाय बघण्याचा. आणि आजकाल नाही का की बजेट पण वाढायला लागले लहानस वगैरे. मेकअप म्हणजे पहिले ते उडा नव्हते करत, करायचे, पण आता खूप जास्त वाढलंय. आजकाल फक्त ब्राईडच नाही तर अख्खे सगळे. हो, सगळे, सगळेच. तर मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण काय आली? प्रॉब्लेम काय फेस केला तुम्ही आतापर्यंत? करिअरमध्ये सगळ्याच लाईफ. आता कॅन्सर तर एक झाला, मेजर एक प्रॉब्लेम होता. मला करिअरमध्ये तशी अडचण जर विचार केलं तर कंटिन्यू अपडेट राहावं लागायचं आणि जॉइंट फॅमिली होती. अ, विचार पण त्यांचे ब्रॉड माइंडेड आहे पहिल्यापासूनच. पण मग फॅमिली हँडल करून सासूबाई नाही, तर मग प्रत्येक वेळेस बाहेर शिकायला जायचं आणि सासर आणि माहेरमध्ये मीच पहिली व्यक्ती, की मी ब्युटिशियन आहे, म्हणजे क्षेत्र वेगळं निवडलेलं. मग त्याच्यासाठी नेहमीच बाहेर आता मी जेव्हा पण अपडेट व्हायला जाते, तेव्हा नाशिक, पुणा म्हणजे मेट्रो सिटीमध्ये मुंबई आत्ता जस्ट जुलैमध्ये मी दिल्लीला जाऊन 2 दिवसाचा पुन्हा अपडेट होऊन आले. तर मग हे सगळे कोर्स करत असताना नेहमीच बाहेर जाणं, मग समाजामधलं ती व्हॅल्यू पण तेवढंच ठेवणं, की आपण बाहेर जातोय नेहमी आणि पार्लरची पण मॅनेजमेंट ठेवणं, तिथे पण होल्ड ठेवणं. सेम टायमिंगला फॅमिलीमध्ये पण बॅलन्स करणं. तर ह्या गोष्टी थोड्याशा अवघड व्हायच्या. पण फॅमिली मेंबर्सचं म्हणजे दीर असतील, सासरे, मिस्टर यांचा तेवढा विश्वास असल्या कारणाने त्या गोष्टी मी करू शकले. घरून सपोर्ट मिळाला तुम्हाला? हा घरून सपोर्ट मिळाला म्हणजे अडचणी आल्या, पण पार्लरमधून पण तेवढा सपोर्ट मिळाला आणि घरून पण, तर मग ते ईझी होत गेलं. तर मग कसं होतं की आई-वडील म्हणजे आपला खूप मोठा सपोर्ट सिस्टम असतं. तर मग तेच तुमच्याकडून हिरावलं गेलं होतं. तर मग त्यानंतर कसं आयुष्य गेलं काय सांगता येईल? आई-वडिलांना नंतर असं झालं, की माझ्या वडिलांचं जसं आयुष्यात सहचारणी बायको असती, तसं माझ्या लहान्या काकांचं म्हणजे राजेंद्र जाधव ज्यांना आरबी म्हणून ओळखलं जातं राहुरीमध्ये. आत्ताच ते सेवानिवृत्त झाले राहुरी नगरपालिकेमधनं. तर त्या दोघा भावांचं म्हणजे अतूट नातं. म्हणजे माझ्या वडिलांनी जीव त्यांच्या हातावर सोडलेला आहे म्हणलं तरी चालेल, इतकं त्यांचं घट्ट नातं. बापरे! पण आई-वडील गेल्यानंतर त्यांनी कदाचित आई-वडिलांकडून पण एखादी गोष्ट कमी झाली असती किंवा त्यांनी पण कधीतरी चुकल्यावर रागवलं असतं. तर इतकं छान पद्धतीने त्यांनी आमचं संगोपन केलं. आम्ही तिघही भावंड मोठे होतो. बहिणीला लग्नासाठी स्थळच बघत होते. पण त्यांनी अगदी आजही म्हणजे अ, ते रिटायरमेंटला आले तरी आम्हाला लहान मुलांसारखंच सांभाळतात तिघही भावंडांना. आणि आमचे काका म्हणजे आई-वडील, मित्र सगळ्या भूमिका आमच्या काकांनी निभवल्या. आणि म्हणजे आज आम्ही जी खंबीर साथ किंवा मी जेव्हा आजारी पडले, त्याच्यानंतर एखादं लहान मूल रडल ह्या पद्धतीने ते रडले किंवा माझं अगदी टाईम शेड्यूल केलेलं होतं. म्हणजे आई-वडील गेल्यानंतर ते लगेच पुढे येऊन आमच्या ज्या पद्धतीने त्यांनी संगोपन केलं, तर कदाचित कधी-कधी आई-वडील पण नाही करू शकणार. एवढं छान पद्धतीने त्यांनी आम्हाला आजपर्यंतच्या आयुष्यात साथ दिली आहे. उणीव नाही भासू दिली कधी आम्हाला कोणत्या गोष्टीची. आजकाल आपण बघतो भावकी-भावकीमध्ये भांडणं होतात. हो. होतात ना सख्ख्या भावा-भावांमध्ये होतात. हां, पण त्यांनी ते गोष्ट कधीच घडू नाही दिली. आणि आयुष्यात ती मी चांगलं शिकवत आले किंवा कसं वागलं पाहिजे, कसे संस्कार त्यांनी आई-वडिलांनंतर सगळे संस्कार त्यांनी आम्हाला दिले. मग आता तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुलगी फ्री शिकवता. बरोबर. म्हणजे एक
स्टुडंट तुम्ही फ्री घडवता. तर मग ते का? याच्यामागे स्पेशल कारण? ॲक्चुअली माझ्या जेव्हा क्लास चालू होता, मी जेव्हा इथं ऐश्वर्या मॅडमकडे क्लास केला, तर त्याच दरम्यान माझी आई एक्सपायर झाली आणि तेव्हा एक्झामसाठी परत तिथे ॲडमिशन एनरोल केलेलं होतं आणि त्या मध्यंतरीच्या काळात आई लगेचच एक्सपायर झाल्यामुळं मी खूप मेंटली डिस्टर्ब, कारण वडील ऑलरेडी नव्हते माझे आणि असं कधी वाटलं नव्हतं की ही गोष्ट आयुष्यात होईल. तिघंही बहीण-भावंड आम्ही अनमॅरिड. तर त्यावेळेस आम्ही काकी म्हणतो त्यांना प्रेमाने. त्यांनी खूप मला मानसिक सपोर्ट दिला. पुढचा क्लास मला कंटिन्यू करायला लावलं. बऱ्याचशा गोष्टी समजावल्या आणि त्यातनं माझं पुढे खूप छान आयुष्य घडलं. तर मग मी विचार केला, की माझ्या आईला एक श्रद्धांजली म्हणून दरवर्षी जसं मला काकींनी त्यावेळेस मोटिव्हेट करून माझं आयुष्य घडवलं, तसं प्रत्येक वेळेला माझ्या हातून एखाद्या मुलीचं आयुष्य घडलं पाहिजे. पण ती व्यक्ती गरजू पण पाहिजे. तिलाही आयुष्यात काहीतरी करायची संधी मिळाली पाहिजे. या उद्देशाने फक्त मी दरवर्षी एक मुलीला शिकवते आणि पूर्ण डिप्लोमा शिकवून तिला पायावरती उभं करण्याचा प्रयत्न करते. वाह! ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग तुम्हाला सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि मेकअप आर्टिस्टचा अवॉर्ड भेटला बरोबर. हां. आपल्या मराठी इंडस्ट्रीच्या स्टार सोनाली कुलकर्णीकडून. हा पुरस्कार भेटला कसा वाटला आणि हेच थोडं सांगा ना किस्सा काय होता? अ, त्यावेळेला निरंजन एक्झिबिशन म्हणून BCAI ही संस्था आहे गुजरातची. तर त्यांचा सर्व्हे चालू होता. त्या मॅडम नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी 1-2-3 मला कॉल केले. तर त्यावेळेस माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण कॉल बॅक केल्यानंतर त्या म्हटल्या, की "आम्हाला तुमचं नाव कळलं, की तालुक्यासारख्या ठिकाणी तुमचं काम खूप छान आहे. तुमचे अकॅडमी बेस पहिल्यापासून आहे." नगरमधले काही ब्युटिशियन त्यांनी सिलेक्ट केल्या होत्या. तर मग राहुरी तालुक्यामधनं त्यांना 2-3 ब्युटिशियन्सकडनं माझं नाव समोर आलं. मग स्टुडंटशी त्या गोष्टीची चर्चा केली, की त्यांनी आपलं नावाचं नॉमिनेशन केले वगैरे. तर यांनी सगळ्यांनी उत्साह दाखवला. अगदी त्यावेळेस आमचा सगळा 20-25 जणींचा ग्रुप आम्ही गेलेलो पुण्यामध्ये त्या अवॉर्ड घेण्यासाठी. पण तो अनुभव आयुष्यातला खूप वेगळा होता. कारण तिथे तर अवॉर्ड मिळालाच, पण म्हणजे मी खाली उतरल्यावर तर सगळ्या माझ्या स्टुडंट रडायला लागल्या गळ्यात पडून, की अश्मिताताईंना अवॉर्ड मिळाला. आणि इथं आल्यानंतर मात्र राहुरीकरांनी माझं खूप जल्लोषात स्वागत केलं म्हणता येईल. नंतर 15 दिवस सलग सत्कार होत होते. सगळे फॅमिली मेंबर, मित्र कंपनी ते बोलवत होते. तर खूप छान वाटलं. त्यावेळेस अनुभव आयुष्यातला अविस्मरणीय राहील. बरोबर. तर मग आता तुम्ही खूप मुलींना शिकवताय. पार्लर तुमचं चालू आहे. तर मग एक ध्येय काय सांगता येईल, की पुढं 5 वर्षात काय करायचं? 5 वर्षात एक माझं ध्येय असं आहे, की माझं आयुष्यातलं एक तत्व आहे, की स्वार्थ आणि परमार्थ सोबत झाला पाहिजे. बरं. तर हां, हे स्वा वेगळंच वाक्य आहे. स्वार्थ म्हणजे, की माझी मोठी अकॅडमी असावी, की कधी अनुष्का नाव हे लोकांच्या असं कानावर सतत पडत राहिलं पाहिजे. कुठेतरी ते नाव कमी नाही होऊ द्यायचंय. त्याच पिरियडमध्ये सर्व्हिस पण मिळाली पाहिजे, हा माझा स्वार्थ आहे. आणि परमार्थ हा राहील, की माझ्या माध्यमातनं कमीत कमी 6 ते 7 जणींना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, की ज्यांना मी चांगल्या पद्धतीने पेमेंट देऊ शकते. कारण काही व्यक्तींचं असं असतं, की ते हुशार खूप असतात, मी बघते स्टुडंटचं, पण त्यांच्याकडे पैसे नसतात इन्व्हेस्ट करण्यासाठी या व्यवसायामध्ये. आणि हा व्यवसाय तुम्ही जो मला मगाशी डिफरन्स विचारला 2008 ते 2025चा. 2008 मध्ये तो व्यवसाय ₹1,00,000 चालू होत असेल, तर आज तो व्यवसाय 10,00,000त चालू होतो. तुमच्याकडे 2,00,000 असतील, 3,00,000 असतील तर काहीच होऊ शकत नाही. तर मग मला असं वाटतं, की ज्या खरोखर पॅशनेट आहे आणि ज्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांना जर प्लॅटफॉर्म द्यायचा असेल, तर तो माझ्या माझ्या माध्यमातून का नाही द्यावं? तर पुढच्या 5 वर्षात मला असं वाटतं, की माझी अकॅडमी प्लस सर्व्हिस मला ह्या लेव्हलला नेऊन ठेवायची आहे, की माझ्या माध्यमातून लोकांना रोजगार पण मिळाला पाहिजे आणि तालुक्यात अनुष्का हे असं नाव झालं पाहिजे, की आजही काही स्टुडंटला जर ते ह्या व्यवसायात करियर करायचं म्हणलं, तर घरचे अपोज करतात. त्यांच्या पुढं ते एक ध्येय मिळालं पाहिजे, की अरे ह्यात पण एवढं करियर होऊ शकतं. तुम्ही आता हे ऑटोमेट थोडं करू शकता. कारण तुम्ही फक्त कन्सल्टन्सी प्रोव्हाईड करायची. बाकी तुमच्या हाताखाली सगळे लोकं असतील म्हणजे हं. तुमच्या पार्टनर असतील म्हणा किंवा असे. तुम्ही ऑटोमॅटिक करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. कारण तुम्ही करताय तसं. तुम्ही काही ऑटोमॅटिक केले पण फुल्ली ऑटोमॅटिक करायचं. तुम्ही फक्त लक्ष नाही वर्तवलं म्हणजे सुपरव्हिजन थोडक्यात, की बाकी सगळं अंडर तुमच्या गाईडन्स राहील. पण बाकी शिकवणारे वेगळे लोकं, त्यांना इतकं ट्रेनिंग राहायचं, की कोणी म्हणलंच नाही पाहिजे, की म्हणजे तुम्ही स्वतः नाही करत आहे असं. हो, हो. नाही सध्या त्याच्यावरच हां, काम त्याच्यावर चालू आहे फोकस माझं. चालू आहे. वाह! त्याच्यावरच. तर मग आता राहुरीसारख्या ठिकाणी म्हणजे आता शेवटी तालुका ठिकाणी आहे, आपण मेट्रो सिटीत राहत नाही. तर मग तुम्ही कोणकोणत्या सुविधा प्रोव्हाईड करता? तुमच्याकडे तुम्ही म्हटले, की खूप जास्त टेक्नॉलॉजी आहे, मी ऐकलेलं आहे. आपल्याकडे बेसिक मशीनपासनं, फेशियल मशीनपासनं हायड्रा कोरियनपर्यंत सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. आणि जसं की स्किनचा डिप्लोमा असतो स्पेशल,
तर आपल्याकडे असं होत नाही, की मार्केटमधनं फेशियल किट आणलं आणि फेशियल करून दिलं. तो टॉपिकच माझ्या सलूनमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये तो टॉपिकच मोडत नाही. प्रत्येक क्लायंट वाईज, स्किन वाईज ट्रीटमेंट डेव्हलप केल्या जातात. प्रत्येक क्लायंटला ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. बरं. तर हे डीपमध्ये शिकवलं जातं आणि सर्व्हिस पण दिल्या जातात. मग त्यात स्किनचा डिप्लोमा सेपरेट येतो. मशीन ट्रीटमेंटचा म्हणजे ॲडव्हान्स डिप्लोमा सेपरेट आहे. तो जास्त डीपमध्ये जातो. अरोमा थेरपीचा डिप्लोमा सेपरेट आहे. स्पाचा डिप्लोमा सेपरेट आहे. हेअर केमिकल सेपरेट आहे. असे 5 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा आपल्याकडे होतात. तर मग आता तुम्ही उद्योजक म्हणून सगळ्यात कठीण निर्णय कोणता घेतला? होतं ना, की हे घ्यावं लागतं आयुष्यात एक. हां. व्हायचं असं, की माझी अकॅडमी आहे. मेन इन्कम सोर्स तो असतो आणि बऱ्याच जणांचं फ्रेंड सर्कलचं असं म्हणणं असायचं, की "तू लोकल स्टुडंट घेती म्हणजे मॅरिड." तर असं होतं बघा, की आपण एखादं शॉप टाकलं, की एखादी व्यक्ती ट्रेन झाल्यावर लगेच स्वतःच सुरू करते. मग त्यांचं म्हणणं असायचं, की "तू मुलींना एवढं ट्रेन करते, एवढं मन लावून शिकवतेस आणि ते उद्या तुझ्याच तिथे पार्लर टाकते, तुला कॉम्पिटिशन होते." तर त्यावेळेस कधीतरी मनात हा विचार यायचा. पण मी हा टास्क उचलला होता, की जर मी असा विचार केला, तर मी खरंच एक गुरु होऊ शकते का उत्तम? आणि मग मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही यायचं. मग मी जेवढे पण माझ्या जवळ-जवळ 8 ते 10 स्टुडंटचे राहुरीमध्ये पार्लर आहेत. फॅक्टरीमध्ये पण 2 आहे स्टुडंटचे आहेत, ज्या अकॅडमी पण चालवतात. मग तो निर्णय मी एक ठाम पद्धतीने घेतला, की मी माझ्या स्टुडंटला शिकवणार. जरी त्या मॅरिड आहे, इथल्या सेटल आहेत राहुरी किंवा राहुरी फॅक्टरीवरच्या, तर मी त्यांना छान नॉलेज देऊन प्रॉपर पद्धतीने पायावरती उभं करणार, की जेणेकरून ते त्यांचं आणि अ, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच मी म्हणेल, की मी त्यांना व्यवस्थित शिकवल्यामुळे मला आज तागायत व्यवसायाला कुठलीच कमी नाहीये. वाह! आणि एक मोठा टास्क तर असा आला होता 2012-13 मध्ये, की माझं जिथे पार्लर होतं, त्याच भिंतीला लागून जे राहायचे शहाणे म्हणून, सारिका शहाणे म्हणून मी आवर्जून नाव सांगेल. तर त्या माझ्याकडे क्लासच्या इन्क्वायरीला आल्या. इन्क्वायरी करून गेल्या आणि आल्या नाही. मी म्हणलं नसतील आल्या. पण त्या म्हणल्या दुसऱ्या एका फ्रेंडला, की त्या मला शिकवणार नाहीत. कारण माझं आणि त्यांची भिंतीला भिंत आहे, एकच भिंत आहे आमची. आणि ह्या विचाराने त्या आल्या नाही. पण मी तेव्हाही त्यांना 100% दिले. तर आजही त्या म्हणतात, की आपली एक भिंत असूनही तुम्ही मला एवढं छान शिकवलं, की त्यांची पण अकॅडमी तेवढीच रन करते जेवढी माझी करते. तर तो निर्णय थोडा अवघड होता, पण मी ती रिस्क उचलली आणि सक्सेस झाले. मला असं वाटतं, की तुमचं फ्युचर अकॅडमीमध्येच जास्त असू शकतं. म्हणजे शाखा म्हणून पण काही विचार करू शकता तुम्ही आता. ॲप्लाय करा कुणी असेल म्हणजे तालुक्याबाहेर कुणी राहुरीमध्ये असेल किंवा कुणी बाहेर करणार असेल तर कॉन्टॅक्ट. राहुरीतल्या राहुरीत डिमांड आहे मला गोकुळ कॉलनीतून, की तुम्ही इथं या. कारण आम्ही तिथे पेठेमध्ये किंवा मग तेवढं तुमच्याकडनं सर्व्हिस मिळायला आम्हाला अडचण आहे. तुम्ही या, मी इथे येत जाऊ. पण मला दोन्ही मॅनेज होत नाही किंवा जे लोकं आहेत हातातले ते तिथेच पुरत नाहीत सीझनमध्ये. त्याच्यामुळे मग मला दुसरं नाही करता येत ओपन. मग तुमची आता अकॅडमी पण आहे. तुम्ही सर्व्हिस पण देता बरोबर. मग फ्युचरमध्ये काय विचार आहे, की काही कॉस्मेटिक्समध्ये उतरायचं वगैरे? की का अजून काही बिझनेस वगैरे चालू आहेत? हां. ॲक्चुअली हा विचार माझ्या मनात होता 2023 24 पर्यंत, की ह्याच्यात आपण चांगलं वेल सेट झालोय. एक टीमच्या माध्यमातून काम करतोय. त्याच्यामुळे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून पण मी तो बिझनेस करतीये. पण 2024 मध्ये माझ्याकडे एक सुंदर इतका प्लॅटफॉर्म छान आला, जो कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून ब्युटिशियनला घेऊन काम करतो. डी-एस-आर कंपनी म्हणून आहे. तर डी-एस-आर ही कंपनी आमची कंपनी मी असंच म्हणेल. त्याचे बिझनेस हेड आहेत दिलीप राणे सर. तर त्यांनी ह्याच्या माध्यमामधनं एक ब्युटिशियनसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. ॲक्चुअली त्याला नेटवर्क मार्केटिंग ह्या माध्यमातून बघितलं जातं किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हटलं जातं. पण मी त्याला घेऊन इतकी हॅपी कारण आजपर्यंत आमच्याकडे असे कुठले प्रॉडक्ट नव्हते, की ब्युटिशियन 100% मनी बॅक पॉलिसी देऊन रिझल्ट देईल. पण 2024 मध्ये मनात विचार चालूच होता, की आपण कॉस्मेटॉलॉजी केली पाहिजे का? तर ते करत असतानाच माझ्याकडे ती संधी चालून आली. मिरजगावच्या रुपाली झरकर मॅडम आहे त्यांच्या माध्यमामधनं, की तुमच्याकडे आशी पोटली फेशियल वगैरे सारखे काही 100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत, की ज्याला धरून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता आणि ते तुम्हाला इन हँड मिळणार आणि तुम्हाला नवनवीन शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणार. मग गेली वर्ष झाले मी त्याच्याकडे पूर्णपणे पॉझिटिव्ह बघितलंय. तर त्याच्यात माझं करिअर खूप छान पद्धतीने चाललंय. वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. आम्ही त्याच्यातून बरेचसे अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा मिळवलेत. तर ती खूप छान संधी माझ्यापर्यंत आली. मग आता काही ब्युटिशियन्स नाही का, की फ्युचरमध्ये जाऊन कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट सुद्धा बनवतो स्वतः. हं. असा काही विचार आहे? कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट बनवण्याचा विचार होता. पण आता हेच इतके अफलातून प्रॉडक्ट हातात आहे, की ह्याचंच ब्रँडिंग ॲज अ ब्रँड अँबॅसिडर, डी-एस-आरची ब्रँड अँबॅसिडर म्हणूनच मी गेली 1.5 वर्ष झाले काम बघतेय आणि त्या माध्यमातनं जवळ-जवळ सगळा महाराष्ट्र फिरली म्हणले तरी चालेल. तर मग मी तुम्हाला म्हटलं तसं, की ती माझीच कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी जर त्याची ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम बघतीये तर.
तर त्यामुळे आता वेगळं परत कॉस्मेटिक्सची करायची मला आवश्यकता पण नाही राहिली. त्यातनं तेवढा प्लॅटफॉर्म मला मिळून गेलाय. बरं तुम्ही म्हणलात महाराष्ट्र फिरले, तर मग तुम्ही कुठं-कुठं तुमची सर्व्हिस प्रोव्हाईड केली असं काही आहे? यवतमाळ, नांदेड, परभणी, जिंतूर त्या साईडला आम्ही ह्या माध्यमातनं उतरलो. तिथले खूप मोठे आणि छान सेमिनार झाले. तिथल्या लोकांनाही हे प्रॉडक्ट नॉलेज वगैरे सगळ्या गोष्टी खूप आवडल्या आणि इकडे पण लोणावळा, अ, श्रीगोंदा साईड हे सगळ्या साईड आम्ही कव्हर केल्या. म्हणजे राहुरीपासून जवळ-जवळ मुंबई, दिल्लीपर्यंत हे प्रॉडक्टच्या माध्यमातनं मला पोहोचण्याची संधी मिळाली. अ, मला सांगायला आवडेल जस्ट मेमध्ये आत्ता जो मे झाला 2025 तर त्याच्यात आम्ही थायलंड टूर सुद्धा केली आणि तिथे आम्हाला मेकअप वर्कशॉप मिळाला या माध्यमातनं सगळ्या ब्युटिशियनला. तर मग आपला शेवटचा प्रश्न आजचा, की तुमच्याकडून प्रत्येक गृहिणीला म्हणा किंवा काय सल्ला राहील? मी प्रत्येक गृहिणीला हे सांगू इच्छिते, की आजकाल प्रत्येकाने पायावर उभं राहणं ही गोष्ट खूप गरजेची आहे आणि जसं तुम्ही बाकीचं प्रोफेशन निवडता, तसं तुम्ही ह्याच्यात सुद्धा तज्ञ व्यक्ती म्हणून काम करू शकता, जर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन मिळवलं तर. आणि आता आपण म्हणतो ना, त्याचा फ्लो इतका वाढला आहे मेकअपचा किंवा स्किनचा, तर ह्याच्यात तुम्ही तुमचं करिअर तर घडवूच शकता, पण पैसा पण मिळतो सगळ्याच गोष्टीचा. मगाशी मी म्हणलं तसं पैसा पण मिळतो. पण आपण मेकअप केल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पैसे देते आणि आपल्याला जेव्हा सांगते, की "मी खूप छान दिसते, थँक मॅडम." मला कधी-कधी एखाद्याला कुठेतरी न्यूनगंड असतो, की मी थोडीशी सावळी आहे, तर मी कशी दिसेल? मी छान दिसेल का? एखादी खूप हेल्दी असते, मग तिला वाटतं मी एचडी मेकअपमध्ये छान दिसेल का? पण जेव्हा तो मेकअप होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ती ज्या आपल्या ग्रॅटिट्यूडमध्ये राहते, तर मला असं वाटतं पैशासोबत खूप मोठी गोष्ट येते. म्हणजे पैसा आना चाहिए लेकिन दो के साथ ह्या तत्वावरती आपण पुढे काम करू शकतो आणि खूप छान प्रत्येकाने पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पुढे चांगलं करिअर करू शकता. तुम्हाला कॅन्सर सर्व्हायव्हर तुम्ही आहात. तर मग त्याचं तुम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाईड करता का? म्हणजे हो. लेक्चर्स देणं वगैरे असं केलंय कधी? लेक्चर्स तर देण्याचा योग नाही आला कधी मला. पण होतं काय, की ते तालुक्यामध्ये ज्यांना पण माहिती होतं, की बाबा हे सर्व्हायव्हर आहे. तर त्यांच्या जर इथे काही प्रॉब्लेम झाला, तर मग फोन आला, तर मग मी जाते. आधी त्यांना थोडंसं माइंड रिलॅक्सिंग करते. मग माझा थोडासा अनुभव शेअर करते, की एक स्टेज येते, की आपल्याला वाटतं गिव्ह अप करावं, पण नाही करायचं कारण ती काही मिनिटांसाठी असते. आणि मग त्यांना मी जे मेडिटेशन करायची, ओंकार करायची, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना शिकवते. त्या पिरियडमध्ये जे बुक्स वाचले, ज्या ट्रीटमेंट्स घेतल्या सगळ्या. तर त्या सगळ्या इन्स्पायरेशन आता एक मला धिमते डॉक्टर माझ्या मैत्रीण आहेत मनीषा धिमते. त्या जेव्हा माझ्याकडे आल्या त्यावेळेस मी त्यांच्याजवळ खंत व्यक्त केली, की मलाच का झालं? माझ्या बाबतीत असं का? किंवा माझा व्यवसाय मी एवढ्या कष्टातनं इथपर्यंत आणला होता. तो आता डब झाला. मग त्यांनी मला एक सुंदर वाक्य सांगितलं होतं, की "अश्विनी, आपल्यात स्वतः इतकी ताकद ठेवायची, की ज्या दिवशी तू उभं राहशील त्यावेळेस मार्केट तुझं असेल." मग अशा काही गोष्टी मी त्यांना सांगते, की जेणेकरून ते इन्स्पायर होतील आणि मला सांगायला आवडेल, की अ, वाघाच्या आखाड्यावरचे 1-2 पेशंट आहेत, राहुरीमधले 1-2 पेशंट आहेत, की ते 3री-4थी स्टेज त्यांची सुद्धा असून त्यांचे रिपोर्ट बरेचसे नील आलेत. म्हणजे इव्हन भूषण सर सुद्धा जवळपास पेशंट आले, की सांगतात त्यांना कन्सल्ट करा, तर तुम्हाला गाईडन्स करतील. वाह! कमाल, कमाल. हा व्हिडिओ खूप इन्स्पिरेशनल राहील. कारण खूप पण आहे कॅन्सरवर निघणं. कसं होतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तत्व असतं. माझं पण आहे आणि प्रत्येकाचं असतं. हं. मग तुमचं काही आहे का जे लोकं त्याचं अनुकरण करू शकतात? अ, मला प्रत्येकाच्या ऋणात राहायला आवडतं आणि मला असं वाटतं, की ह्या तत्वाने जर आपण आयुष्य जगलो, तर नक्कीच आयुष्यात सक्सेसफुल लाईफ जगतो. मग ते सोशली असू देत, फिजिकली असू देत किंवा मेंटली असू देत. हं. कारण बऱ्याचदा होतं काय बघा, आजकाल तर समाजामध्ये किंवा कोरोनानंतर तर फार वाईट परिस्थिती आलेली आहे, की कुणी कुणाला ओळखायला तयार नाहीये. आज जर तुम्ही माझ्याशी किंवा मी तुमच्याशी एखादी गोष्ट चांगली वागले आणि 2 दिवसांनी जर एखाद्या छोट्या मदतीला जरी नकार आला किंवा बघू म्हटलं, तरी लगेच मग पाठ फिरवली जाते. बरोबर. तर मला माझं जे तत्व आहे, मला बरेच जण विचारतात, की "तू एवढी सक्सेस कसं काय? किंवा मग तुझं सगळ्यांशीच कसं काय जमतं? तुझ्या सगळ्यात जास्त मैत्रिणी कसं काय?" तर मला हे सांगायला आवडेल, की मला नेहमी ग्रॅटिट्यूडमध्ये राहायला आवडतं. कारण आपण जर कधीही कोणी आपल्यासाठी काही केलं असेल, भले ते 10 वर्षापूर्वी असू दे, 20 वर्षापूर्वी असू दे किंवा कालच्या दिवशी असू दे. जर आपण प्रत्येकाच्या ग्रॅटिट्यूडमध्ये राहून जर आयुष्य जगलो, तर नक्कीच तुमची मानसिक पण भरभराट होते, आर्थिक पण होते आणि शारीरिक पण होते. हे खूपच वेगळे आहे. कारण मी आत्तापर्यंत ऐकलं, की लोकं म्हणतात, "मला उपकार राहायचं नाही कोणाच्या. मी उपकाराची परतफेड लगेच करून टाकतो आजच्या आज." पण हे वेगळंच आहे, की मला गॅटवेमध्ये राहायला आवडेल. हां. ग्रेट. तर थँक सो मच मॅम तुम्ही आलात. तुमचा टाईम देता मला.
ही स्टोरी कदाचित खूप जास्त इन्स्पिरेशन ठरेल सगळ्यांकरता. या सीरीजमधली कदाचित सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन व्हिडिओ हा असेल. इन्फॉर्मेटिव्ह तर खूप झालेत आणि इन्स्पिरेशनल हा असेल. सो थँक सो मच आणि आमची एक छोटी आठवण मी तुमच्याकरता. स्पेशल कॉर्नरची आठवण राहील तुमच्याकडे. थँक सो थँक मच. खूप छान आहे. थँक सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्ही तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या फीचरचं सखोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप सुद्धा किंवा कॉल करू सुद्धा किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.